नमस्ते मैत्रिणींनो, मी कविता पवार. सखी कट्ट्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी एक आगळी वेगळी रेसिपी आणलेली आहे. आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. लसणाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी आपल्याला दोन खोबऱ्याचे भक्कल घेतलेले आहेत. चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि लसूण. अगदी कमी साहित्यात खूप सुंदर व रुचकर चटणी बनते. आता मी सर्वप्रथम खोबऱ्याचा खीस करून घेणार आहे. खोबऱ्याचा खीस असा करून घेतलेला आहे. तुम्ही काप करून जरी घेतले तरी चालतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा खीस घातलेला आहे. त्याचबरोबर मी लसणाच्या अशा अखंड पाकळ्या घेतलेल्या आहेत. अशा घेतल्यामुळं लसणाची चटणी जास्त वेळ टिकते. आपण सोलून घेतलं तर लसणाची चटणी लवकर खराब होऊ शकते. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला 1 मिनिट फिरवून घ्यायचं आहे. लसणाची चटणी आपण ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि त्याचबरोबर आपण ही फ्रीजमध्ये ही आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे. हीच खायला खूप रुचकर व टेस्टी लागते. जर एखादं आजारी पेशंट असेल तर सुद्धा त्याच्या जिभेला चव येण्यासारखी चटणी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व सखी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.